ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट रशील अंबादे. मित्रांनो, मान्सूनला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच मान्सून मधला पहिला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आज आपण चाललो पुण्याच्या जवळ असलेला तामिनी घाट. मान्सून म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिलं चित्र येते ते म्हणजे पावसाचं, तसेच धोधो वाहणाऱ्या धबधब्यांचा, ओले चिंब झालेल्या रस्त्यांचा आणि निसर्गाने हिरवी चादर अंगावर घेतलेल्या सह्याद्री डोंगर रांगेचा. ही सह्याद्रीची डोंगर रांग जवळपास 1600 किलोमीटर लांबवर पसरलेली आहे. या डोंगर रांगेतील चर्चित असलेल्या प्रसिद्ध जागा तर प्रत्येकालाच माहिती असतात, पण याच डोंगर रांगेत काही अशाही अपरिचित सुंदर जागा आहेत ज्या जागा आजवर लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यातीलच एक अपरिचित तितकीच सुंदर जागा म्हणजे सावड्या घाटातील व्ह्यू पॉइंट, ज्या पॉइंटवरून सह्याद्रीतील शेकडो धबधबे आपल्याला एका जागेवर पाहायला मिळतात. सह्याद्रीतल्या या सुंदर जागेवर जाणं एकदम सोपी आहे. जर तुम्ही पुणे साइड कडून येत असाल तर तामिनी घाटाकडे आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ जाता जाता आपल्याला निवे गाव लागणार. निवे गावापासून जसं आपण 1 किलोमीटर समोर जाऊ तर आपल्याला 2 रस्ते लागणार. एक रस्ता सरळ आपल्याला तामिनी घाटात घेऊन जाणार आणि एक रस्ता आपल्याला अंदरबन जंगलाकडे घेऊन जाणार. जर सावल्या घाटात आपल्याला जायचं असेल तर आपल्याला अंदरबन जंगलाकडे टर्न घ्यावा लागणार आहे, म्हणजे उजव्या बाजूला. न जर आपण रायगड जिल्ह्याकडून आलो तर तामिनी घाट सोडून एकदम वर यायचं आहे, प्लस व्हॅली पार करून अजून समोर जायचं आहे. एक रस्ता अंदरबन जंगलाकडे जाणार डाव्या बाजूला. सो जास्त टाइमपास न करता निघू थेट आपल्या पॉइंटवर. चला. एकेकाळी दळणवळणासाठी उपयोगात येणारा सावड्या घाट आज मात्र काळाच्या ओघात अपरिचित म्हणून ओळखला जातो. सावड्या घाटाला भेट देण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला तामिनी घाटात यावं लागते. जर आपला प्रवास पुणेपासून सुरू झाला तर तामिनी घाटात जाण्या अगोदर निवे गाव लागणार. निवे गावापासून 1 किलोमीटर समोर गेल्यावर कुंडलिका व्हॅली पॉइंटकडे जाणारा एक रस्ता उजवीकडे वळतो. आपल्याला तिकडे जायचे आहे. निवे गावापासून थोडासा समोर आलो तर समोर आल्यावर एक उतार भाग लागल. उतार भाग लागल्यावर उजव्या बाजूला एक हॉटेल दिसेल, हॉटेल जय मल्हार. इथूनच उजव्या बाजूला सरळ सरळ जर आपण समोर गेलो तर आपल्याला कुंडलिका व्हॅली आणि अंदरबन जंगल ट्रेकचा पॉइंट भेटणार. तर आपल्याला या हॉटेल जय मल्हारच्या बाजूला अंदरबन जंगलाकडे जायचं आहे, म्हणजेच कुंडलिका पॉइंटकडे जायचं आहे. इथून थोडंसं 1 किलोमीटर समोर जाऊ न मग ते एक टर्निंग येणार डाव्या बाजूची. मुख्य रस्त्यावरून उजवीकडे टर्न घेतल्यावर जवळपास 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आपल्याला एक बस स्टॉप पाहायला मिळतो. उजव्या बाजूपासून टर्न घेतल्यावर थोडंसं समोर गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला एक बस स्टॉप किंवा झोपडीसारखी कन्स्ट्रक्शन दिसते. या जागेपासून आपल्याला डाव्या बाजूला टर्न घ्यायची आहे. उजव्या बाजूने टर्न घेऊन आपण थोडा समोर आलो. समोर आल्यावर आपल्याला एक बस स्टॉप दिसत आहे या पद्धतीचा. या बस स्टॉपच्या जस्ट बाजूला एक रस्ता अंदर चालला आहे. हा छोटासा कॉन्क्रीटचा सिमेंटचा रस्ता आहे. इथूनच आपल्याला खाली जायचं आहे. न जर या बस स्टॉपच्या इथून एकदम सरळ सरळ गेलो तर या रस्त्यानं समोर आपल्याला कुंडलिका व्हॅली पॉइंट येणार. समोर कुंडलिका व्हॅलीकडे न जाता या बस स्टॉपच्या बाजूने समोर गेल्यास आपण जाऊन पोहोचतो परातेवाडीमध्ये. काका, समोर जो गाव आहे त्या गावाचं नाव काय आहे? परातेवाडी. कोणती? परातेवाडी. परातेवाडी. अर्धा किलोमीटर आपण समोर आलो. समोर आल्याबरोबर आपल्याला इथे एक असा बहुत मोठा हा असा स्ट्रक्चर दिसून राहिला आहे, इलेक्ट्रिकचा पोल. नाही, इलेक्ट्रिक पोलच्या जस्ट बाजूला जर इथं पाहिलो तर इथं आपल्याला एक छोटंसं घर दिसणार. तर इथं आपण गाडी पार्क करू शकतो. गाडी पार्किंगचे लोकल व्यक्ती 50 रुपये घेऊन राहिले आहे. इथं सुरक्षित राहील गाडी. मग इथूनच थोडंसं समोर गेलो तर हा एक टावर दिसेल. या टावर पासून उजव्या बाजूला आपल्याला टर्न घेऊन सरळ सरळ खाली जायचं आहे. या जागेवर पोहोचताच आपल्याला आपले 2 सबस्क्रायबर मंडळी मिळाले. अरे थँक्यू. विचारच करत होते पहिले तर येलो जॅकेट वर सोडून तुमचे ते रॅपलिंगचे. अरे जाते, काही टेन्शन नाही. तुमचे रॅपलिंगचे व्हिडिओज परत आता सिक्रेट वॉटरफॉल तामिनी मध्ये, कालू वॉटरफॉल में वो डिप किया राइट जाने का नहीं. एक्झॅक्ट. येणारा प्रवास या ताईसाठी थोडासा चॅलेंजिंग ठरणार होता.
या घराच्या समोर आपण आपली गाडी पार्क केलं ना. आता इथून आपण समोर जाऊ. जवळपास अर्ध्या तासाचा हा छोटासा ट्रेक आहे, पण समोर जाऊन थोडासा रिस्की होते कारण पावसामध्ये एकदम स्लिपरी पायवाट राहते याच्या कारण. तसं तर आपण इथं सोलो आलो होतो, पण 2 व्यक्ती इथं जॉईन केले आपल्याला, म्हणजे याच जागेवर यांनी पण फिरायला आले होते. आणि आता इथूनच आपण तिघांचा हा छोटासा प्रवास सुरू होणार ना. आपल्याला जायचं आहे पूर्ण धुक्यामध्ये. जेव्हा कधी असा धुकं राहील तर सोलो जाण्याचा प्रयत्न नको करा. इथले लोक म्हणतात की एकदम सोपी पायवाट आहे, पण या धुक्यामध्ये दिसून नाही. तर होऊ शकेल तर एखाद्या लोकलला हायर करा न मग समोर जा. पावसाळ्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आपल्याला अतिप्रमाणात धुके पाहायला मिळतात. याच धुक्याकारण रस्ता चुकून तासनतास जंगलात भटकत राहण्याचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. असाच एक रस्ता भटकण्याचा प्रसिद्ध किस्सा आपल्याला हरिश्चंद्रगडावर पाहायला मिळाला. पुण्यावरून 6 मित्र हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगला गेले होते. मात्र गडावर प्रचंड धुके असल्याने पर्यटक रस्ता भटकले. रस्ता भटकल्याने भर पावसात ते 6 तरुण रात्रभर जंगलात अडकून राहिले. थंडी आणि पावसामुळे चौघांची प्रकृती खूप जास्त बिघडली आणि यातच थंडीने गारटून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणून अशा अनोळखी जागेवर जात असताना एक लोकल गाईड सोबत असणे खूप गरजेचे आहे. जिथं गाडी पार्क केलं होतं त्याच्या समोर आपल्याला इथे एक छोटासा बंगला दिसून राहिला आहे. या बंगल्याच्या बाजूनं हे अशी घसरडी, कच्ची आणि चिखल भरलेली पायवाट आहे. या पायवाटेने आपल्याला समोर समोर जायचं आहे. हा टॉवर आहे. टॉवरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा एक बंगला आहे. बंगल्याच्या बाजूने हे अशी पायवाट आहे. या पायवाटेने आपल्याला समोर समोर जायचं आहे. या चिखल भरल्या पायवाटेवरून समोर जात असताना थोडं समोर जाताच एक्झॅक्ट जायचं कुठून आहे याचं कन्फ्युजन होऊ शकते. आणि याच कन्फ्युजनला दूर करण्यासाठी या जागेवर आपण एक नवीन उपक्रम चालू केला. इथे येऊन थोडासा कन्फ्युजन होऊ शकते आपल्याला. हा जो पांढरा बंगला दिसत आहे, या बंगल्याच्या जस्ट अपोजिट मध्ये एक छोटीशी पायवाट आहे. या पायवाटेने आपल्याला समोर अंदर जायचं आहे. लोक याला रस्ता समजून इकडून समोर जाते ना, मग रस्ता भटकत राहते तिकडे. ठीक आहे, समोर न जाता डाव्या बाजूला जायचं आहे. या पायवाटेनं समोर समोर सरळ. या जागेवरून समोर जात असताना कोणीही रस्ता भटकू नये म्हणून आपण जागोजागी टिकमार्क करण्याचा डिसिजन घेतला. आजपासून सह्याद्रीमध्ये आपण एक नवीन उपक्रम राबवून राहिलो. ते म्हणजे जिथं जिथं जाऊन जिथं रस्त्यावर आपल्याला काही दिशा मार्क नसणार त्या ठिकाणी आपण रिबिन्स बांधू, जेणेकरून लोक इझिली या अशा स्पॉटपर्यंत इझिली पोहोचू शकणार न, लोक भटकणार नाही. हे अशी रिबिन जिथं जिथं हे अशी ऑरेंज रिबिन दिसेल त्याच रस्त्याला फॉलो करत समोर जायचं आहे. तर या जागेवर आपण अशी पहिली रिबिन बांधली आहे, म्हणजे आपला रस्ता चुकण्याचं काही नाही. जेव्हा कधी रस्ता नाही दिसल तर डाव्या उजव्या बाजूला पहा, त्याच्यानंतर आपल्याला असे रिबिन्स दिसल. मी जे बांधत बांधत एकदम त्या पॉइंट पर्यंत नेणार. परातेवाडी या बेस विलेज पासून तर सावड्या घाट व्ह्यू पॉइंट पर्यंत प्रत्येक 40 फुटावर आपण या रिबिन्स बांधण्याचं काम केलं, जेणेकरून धुकं खूप जास्त असला तरी कोणीही इथे भटकणार नाही. लोक बिलकुल भटकलेच नाही पाहिजे. जागेवर आपण बांधून ठेवू. एक प्रॉपर पायवाट आहे. या पायवाटाचा उपयोग करत करत जर आपण समोर गेलो तर रस्ता भटकण्याचे काही चान्सेस नाही. ओके, तर डायरेक्ट आपण जाऊन पोहोचू समोर. जिथं जिथं आपण रस्ता चुकू शकतो त्या त्या ठिकाणी आपण रिबिन्स बांधून राहिलो. समोर आवाज येत आहे खटखट करून. तिकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. हे कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहे बहुत वर्षापासून. जास्त टेन्शन घेण्यासारखं नाही. हे एकदम मळलेली पायवाट आहे प्रॉपर. या पायवाटेला जर आपण प्रॉपर फॉलो करत करत समोर गेलो तर एक कुंपण लागल. त्या कुंपणाला पार करून आपल्याला अंदरून समोर जायचं आहे. बघा, इथून समोर आल्यावर आपल्याला तिथं असं तळडं साचल्यासारखं दिसत आहे ते पाणी. तर आपल्याला इथूनच असं समोर जायचं आहे. बघ, ही पायवाट फॉलो करत जायचं आहे आपल्याला. बघा, थोडंसं समोर आलो आपण, बिलकुल 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर. नाही तर आपल्याला एक प्रायव्हेट प्रॉपर्टीचा एक बोर्ड दिसून राहिला आहे. नाही, इथूनच छोटासा रस्ता आहे. बस इथून पार झाला म्हणजे समजा का आपण योग्य डायरेक्शनवर आहोत. लेफ्ट साइड से जाना है. ठीक आहे. त्या झाडापासून समोर यायचं आहे. म्हणजे असं तुम्हाला कटघरा दिसली तर सावधान लिहून आहे. याच बाजूने आपल्याला समोर समोर जायचं आहे. म्हणजे प्रॉपर पायवाटच आहे. कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे, पण जेव्हा कधी बहुत जास्त धुकं राहते तर लोकांना समजून नाही येत. म्हणून एकदम बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी समजवायचा प्रयत्न करता का कुठून जायचं आहे, जेणेकरून सह्याद्रीमध्ये असं कुठं रस्ता भटकून ऍक्सिडेंट नाही झाले पाहिजे. म्हणून आपण हे सगळा इनिशिएटिव्ह करायचा प्रयत्न करत आहोत. हे जे रिलिंग्स आहे या रिलिंग्सला आपण जर फॉलो केलो तर प्रॉपर जाऊन पोहोचू आपल्या त्या सावड्या घाटाच्या एका झाडाजवळ. आता इथं आल्यानंतर का लक्षात ठेवायचं आहे का लोक समोर जाते आणि मग समोर दरी दिसते तर तो पॉईंट कुठं एक्झॅक्ट समजून नाही.
पण लक्षात ठेवा हे डोंगर दिसत आहे, या डोंगराच्या बाजूला हे जे खोदून आहे, इथून जर आपण समोर गेलो तर तिथं आहे तो रस्ता. पण आता हे खोदकाम आहे म्हणून आपल्याला इथून तर जाता नाही येणार. म्हणून आपण काय करू, या झाडाला असा राऊंड मारून तिथं निघू आणि मग तिथून समोर जाऊ. मग तिथून तो ओरिजिनल पायवाटच आहे. तिथून समोर आलो आणि या झाडाला टर्न मारून आपण आता इथून जाऊ. हा एक्सप्लोरचा व्हिडिओ कमी ना दोऱ्या बांधण्याचा व्हिडिओ जास्त बनून राहिला आहे. जवळपास 15 मिनिटाचं सपाट भूभागावर ट्रेकिंग केल्यानंतर सुरू होतो सावड्या घाटाचा ओरिजिनल ॲडव्हेंचर. पहा इथं कोणीतरी रुमाल बांधून ठेवली आहे, ठीक आहे. पण ही रुमाल प्रॉपर समजून नाहीत का रस्ता कुठं आहे, तर म्हणून एक पुन्हा रिबीन बांधून ठेवू. हा ऑरेंज कलर दुरून पाहिल्यावर एकदम मस्त दिसते. बस झाला. इथून जर आपण समोर आलो तर तोच राहिला झाड, तो एकदम टकला झालेला झाड. त्या टकल्या झालेल्या झाडापासून आपल्याला खाली उतरायचं आहे. या जागेवर सपाट भूभाग संपून सुरू होतो तीव्र उतार, जिथे सगळ्यांचेच पाय स्लिप होतात. म्हणून होऊ शकेल तर या जागेवर येत असताना चांगल्या ग्रिपचे शूज लावावेत. हे एक पायवाट आहे, पण इथं कन्फ्युजन होऊ शकते, ठीक आहे. का आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे उजव्या बाजूला, तर लक्षात ठेवायचं आहे हा सह्याद्रीमध्ये असलेला टकला झाड. या झाडावर एकही आपल्याला पानं नाही दिसून राहिलं आहे आणि याच्याच उजव्या बाजूने आपल्याला जायचं आहे, ठीक आहे. या झाडाच्या उजव्या बाजूने हे जे दगड आहे, इथून आपल्याला खाली जायचं आहे. ओके, तर या झाडाच्या उजव्या बाजूने जायचं आहे. हे इथं अशी छोटीशी पायवाट आहे, दिसून नाही इझिली. बघा इथून सुरुवात होईल ओरिजिनल थ्रिलला. म्हणजे खाली उतरताना छोटे छोटे दगड आहे, त्या दगडा कारण पाय पडून आपण स्लिपरी पायवाटे कारण घसरू शकतो. आणि हे असे दगड आहे जिथं लाट ठेवला हे बघा हे पूर्ण स्लिपरी झालाय. तर म्हणून लात हात ठेवताना एकदम प्रॉपर ठेवायचा आहे, मग आपल्याला खाली उतरायचं आहे. ज्याही जागेवर जातो आपण सह्याद्रीत, ह्या एकदम सुंदर जागा आहे पण थोड्याशा रिस्की आहे ना, म्हणून इथं पूर्ण काळजीपूर्वक स्वतःची काळजी घेऊन समोर जायचं आहे. हां बिलकुल, हळूहळू जा. राईट राईट राईट. ओके, बघा हे जे छोटे छोटे दगड आहे ना, इथं पाय ठेवल्यावर स्लिप होऊन राहिले. या कच्च्या पायवाटेवरील छोटे छोटे दगड आणि पावसाने तयार झालेली स्लिपरी पायवाट यांकारण या ताईचे पाय कंटिन्यू स्लिप होत होते. आणि थोड्या समोर जाताच याचा खूप बेकार परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळाला. वेट 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 नो 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 प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. आरामशीर. ओके ओके थांब, तू बसून राहा, तसेच बसून राहा. शपथ, उभी नको, तू बसून राहा बसून राहा बसून राहा. वो पत्थर को हटाओ, तिथंच बस तिथंच बस तिथंच बस. पहिले बस, पाय स्ट्रेच कर. अरे बस माझी माँ, उभी नको. ओके ओके. क्यों नहीं बैलेंस ऐसा? नहीं ये स्लिपरी, कल मैं खुद गिरा यहाँ पे. ये पत्थर होगा ना, मैं दिखाता हूँ आपको. एक्चुअली यहाँ पे कोई पत्थर है जो स्लिप हो गया, मैं खुद गिरा. ये वाला स्टेप है शायद से. यहाँ पे ये पत्थर कल मैं गिरा था संडे को. आई शपथ, लागला नाही, हड्डीला नाही लागला ना? लागले ते नंतर समजेल. नाही ठीक आहे. पायाला असं करत राहा. स्लिप होते आरामशीर, बिलकुल काही घाई गडबड नाही. आणि अशा प्रकारे या घसरड्या पायवाटेला पार करत आपण येऊन पोहोचलो कातळ कोरीव पाण्याच्या टाक्याजवळ. तर मित्रांनो, हा असा एकदम स्लिपरी पायवाट पार करत करत आपण इथपर्यंत आलो. इथं आपल्याला खोदलेले म्हणजे कातळ कोरीव टाके दिसून राहिले. नाही, याच टाक्याच्या उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे, समोर तिकडे आता कातळ कोरीव पायऱ्या दिसतील, त्या पायऱ्यावरून खाली जायचं आहे. पण या पायऱ्या एवढ्या जास्त स्लिपरी आहे का तिथून जात असताना आपले पाय कंटिन्यू स्लिप होत राहते. म्हणून आपल्याला बहुत काळजीपूर्वक जायचं आहे, हळूहळू. तर जेव्हा कधी इथं याल एकदम काळजीपूर्वक या न, होऊ शकेल तर चांगल्या ग्रिपवाले शूज घालून या. ओके, कारण या जागेवर बहुत सारे मोरेन्स आहे, छोटे छोटे दगड आहे आणि ते पायवाट स्लिपरी आहे, त्याच्या कारण पाय स्लिप होऊन राहिले आहे. ना हो सके तो कॉर्नर से जाना ही मत मेरे भाई, जाना ही मत मेरे भाई. देखो स्लिप हो रहा है, इसी साइड से भाई इसी साइड से चलो मेरे भाई.
इसी साइड से चलो, यहाँ से कॉर्नर से चलो, उस साइड जाओ मत. इथे इथे इकडे मातीवरून चल, मातीवरून. ते स्लिपरी पायवाट आहे. हां व्हेरी गुड. इथून स्लिपरी आहे थोडासा. पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी आता अनेक वाटा असल्या तरी प्राचीन काळात मुळशीवरून कोकणात उतरण्यासाठी सर्वात जवळची व ऐतिहासिक पायवाट म्हणून सावड्या घाट मार्गाचा वापर केला जायचा. कोकणात जाण्यासाठी सुमारे 35 ते 40 किलोमीटरचे अंतर कमी करणाऱ्या या ऐतिहासिक घाट मार्गावर मान्सूनमध्ये एक सुंदर व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतो, जिथे शेकडो धबधबे एकाच वेळी डोंगरावरून खाली कोसळताना दिसतात. पण इथे जाणारा मार्ग थोडा रिस्की असल्याने इथे जाताना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी आणि होऊ शकेल तर प्रोफेशनल ट्रेकर सोबतच इथे जावे. जेव्हा पण कधी अशी दरी राहिली ना, त्या बाजूला वजन न टाकता अपोजिट साईडला जिकडे डोंगर आहे तिकडे वजन टाकायचं. ऐतिहासिक काळामध्ये या सावल्या घाटाचा उपयोग घाटवाट म्हणून केला जात होता. याच त्या सबूत आहे कातळ कोरीव पायऱ्या जिथून आपल्याला खाली जायचं आहे. थोडंसं समोर आलो आणि इथं आपल्याला पुन्हा एक पाण्याचा टाका दिसत आहे. मागं 2 कातळात खोदलेले पाण्याचे टाके होते आणि या जागेवर एक मोठा पाण्याचा टाका आहे. पहिल्याच्या काळामध्ये याच टाक्यातला पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करत होते. बैठ के इजी है. येस. हां व्हेरी गुड. तिथं नाही गड्ड्यात त्याच्या समोरच्या गड्ड्यात. हां राईट. आता होऊ शकेल तर बस पायरीवर. बस बसून जा. हां बढिया. शूजचा बहुत जास्त प्रॉफिट होत आहे. जर सह्याद्रीत वापरायचे असतील शूज तर तुम्ही CTRचे शूज घेऊ शकता. एवढ्या स्लिपरी जागेवर हे बहुत चांगले काम करत आहे. कातळात खोदलेल्या पायऱ्याला पार करताच सुरुवात होते जंगलातील पायवाटेला. या जंगलातून 10 ते 15 मिनिटाची ट्रेकिंग करत आपण जाऊन पोहोचतो आपल्या मेन टार्गेटवर. ओ चलो. हे जंगलाची पायवाट आहे आणि जंगल चांगलंच घनदाट झालं आहे. झाडं बी तुटू नये या जागेवर दिसत आहे. या तुटलेल्या झाडांना पार करत समोर जायचं आहे. हे बाबा आरामशीर. बस झालं. आलंच आहे मित्रांनो. एकदा या कातळ कोरीव पायऱ्या पार झाल्या का आपण 10 मिनिटात जाऊन पोहोचतो आपल्या त्या मेन स्पॉटवर. पण तिथे जातपर्यंत आपल्याला हा जंगल पार करावं लागते. जंगलाची छोटीशी पायवाट आहे. जेव्हा कधी आपण जंगलातून जातो तर होऊ शकेल तर अशा झाडांना हात नाही लावायचा आहे, कारण या झाडांवर साप असू शकते. 3-4 वेगवेगळे विषारी साप आहे. एक कॉमन क्रेट, मन्यार, एक चापडा प्रजातीचा साप जो जीवदानवर दिसला आपल्याला, एक हे दोन्ही विषारी साप आहे आणि एक निम विषारी साप म्हणजेच लंबा तोंडवाला जो आकाश भाऊसोबत जेव्हा आपण कमळगडवर गेलो होतो तेव्हा दिसला होता. हे 3 साप प्रामुख्याने आपल्याला दिसू शकतात, तर याची काळजी घ्यायची आहे. मन्यार हा पावसाळी दिवसात रात्रीच्या वेळी एक सामान्य परंतु अधूनमधून दिसणारा साप आहे. या सापाचे विष सर्वात शक्तिशाली सापांपैकी एक मानले जाते आणि एखाद्या प्रौढ व्यक्तीला ठार मारण्यासाठी केवळ अगदी थोड्या प्रमाणात विष पुरेसे आहे. त्याचप्रमाणे चापडा हा सुद्धा विषारी साप असून सहसा पावसाळी महिन्यात हा अधिक दिसतो. म्हणून होऊ शकेल तर जंगलातून ट्रेकिंग करत असताना झाडांना हात लावणे टाळावे आणि समोर जावे. शिट. हे असे छोटे हाईटचे झाड आहे, ह्याच्या करून थोडासा त्रास होते. बॅग लटकते. खतरनाक बाबा. बस झाला आहे. आलं साव आपण. हे बाबा स्लिप होत आहे. हो बघा या जागेवर आल्यावर पूर्ण झाडं तुटलेले दिसत आहे, कारण इथं बहुत जोराचा असा वादळ वारा येते ज्याच्या कारण हे झाडं तुटते. चला प्रॉपर पायवाट आहे, चुकण्यासारखं काहीच नाही. एक मिनिटाचा चढाव भाग होता पण पुरा घामाघूम केला आपल्याला. ते पायवाट समोर घेऊन येते आपल्याला आणि इथं आल्यावर आपल्याला डायरेक्ट व्ह्यू दिसते. तो समोर जो दिसणारा तळा किंवा डॅम आहे तो आहे भीरा डॅम आणि तिथं आपला तो छोटासा पॉईंट आहे तो वाला. ठीक आहे तो पॉईंट इथे अजून भरपूर लांब आहे. बस झालं 10 मिनिटात टच होऊन जाऊ आपण.
घामानं पुरा ओला चिंब झालाय शरीर. आणि अशा प्रकारे जवळपास 40 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपण येऊन पोहोचतो सावड्या घाटातील व्ह्यू पॉइंटवर. फायनली आपल्या यशाचं फळ आपल्याला भेटणार आहे मित्रांनो. आपण येऊन पोहोचला आहो आपल्या त्या टार्गेटवर, जे बघण्यासाठी कितीतरी वर्षाची आपली इच्छा होती. फायनली या दिवशी आता तो टार्गेट कम्प्लीट होणार आहे. सो मित्रांनो, फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत त्या ऐतिहासिक सुंदर पॉइंटवर, जिथून आपल्याला सुंदर असे धबधबे खाली पडताना दिसत आहे. समोर जे बारीक धार दिसत आहे ते आहे देवकोंड धबधबा. इकडे बाजूला जो एक छोटासा असा धार दिसून राहिला जो धबधबा, तो आहे रिंग वॉटरफॉल. समोरच जो एक असा सुंदर डॅम सारखा पॉइंट दिसून राहिला हा आहे भीरा डॅम. असे बहुत सारे पॉइंट या जागेवरून दिसते. आपल्या पाठीमागे इकडे जर आपण पाहिलो तर अंदरबनचा बहुत जबरदस्त असा व्ह्यू आहे. मित्रांनो, पाहता पाहता आपल्या पाठीमागं पूर्ण धुका आलाय. चारही बाजूला धुका आणि पावसाचा जोर पकडून राहिलाय ना. पावसामध्ये या जागेचा ओरिजिनल व्ह्यू पाहण्यासारखा राहते. म्हणून आपण थोड्या वेळ इथं थांबू. आपण टेंट आणलाय, टेंट टाकू पावसापासून वाचण्यासाठी, आणि त्याच्यानंतर जसा पाऊस संपल तसा ओरिजिनल व्ह्यू कॅप्चर करू. चिकवाला काम होता है. हेल्प करू. टेंट ना ओरिजिनल. पाहता पाहता जोराचा पाऊस सुरू झालाय. पाऊस सुरू झाला मित्रांनो. याच पावसाची आपण किती वेळापासून वाट पाहत होतो. फायनली पाऊस सुरू झाला. अशक्य सुंदर सह्याद्री. सो मित्रांनो, फायनली थोड्या वेळानंतरच हा थोडा थोडा धुका बाजू होऊन राहिलाय. खतरनाक बाबो. आजूबाजूचे पूर्ण धबधबे ऍक्टिव्हेट झाले आहे. मित्रांनो, आता पाऊस हा काही थांबण्याचं नाव घेऊन नाही राहिलाय ना. समोरचा जो धुका आहे या जागेवरचे पूर्ण ड्रोन शॉट आपले कव्हर झालेले आहे. या जागेवरचं पूर्ण जेवढाही माउंटेन होता हा पूर्ण रेंज कव्हर झाला आहे. पण हा पाऊस थांबत नाही ना, हळूहळू होतं. या जागेवरचे लोक पण गारटून राहिले, थंडीनं कुकडून राहिले. सो आता पटकनच हा टेंट म्हणजे आवडून टाकू आणि पटकन निघू वर. काही मित्र लोक आले या जागेवर जे आपली मदत करून राहिले आहे. बहुत सही, धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्ही या जागेवर येत असाल ना, तुमच्याजवळ जर टेंट असेल तर तुम्ही टेंट नक्की घेऊन या, कारण की बहुत प्रॉफिटेबल राहते. कारण या जागेवर कंटिन्यू फॉग आणि पाऊस राहते, ज्या कारणानं तुमचं शरीर एकदम थंड होऊ शकते. सो जर अगर टेंट राहिला तर टेंटच्या अंदर तुम्ही बसून थोडा वेळ वेट करू शकता या व्ह्यू पॉईंटचा, आणि थंडीपासून स्वतःला प्रोटेक्ट करा. सेफ लग रहा है ना. मान्सून मध्ये ट्रेकिंग करत असताना फुल स्लीव्ज वाले कपडे लावणे किती इम्पॉर्टंट आहे याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळालं. हे बघा कसं लाल लाल झाला याचा, सब खाज खुजली झाली आहे. मित्रांनो, जेव्हा कधी आपण असा जंगल ट्रेक करतो तर होऊ शकेल तर फुल स्लीव्ज वाले कपडे घाला. कारण आता या भाऊचा छोटासा एक्सपिरियन्स सांगितला का येत असताना त्याला पूर्ण हातापायाला किडे चावत होते. तो असा हाफ पॅन्टवर आला इथं आणि त्याला थोडासा त्रास झाला. तर म्हणून होऊ शकेल तर फुल स्लीव्ज वाले कपडे घाला, जेणेकरून तुम्हाला जे इन्सेक्ट आहे त्याच्यापासून स्वतःला तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. चलो ठीक, बाय बाय. काळजी घे बाबा. यस यस. तर मित्रांनो, बहुत वेळ या जागेवर थांबलो. या जागेची सुंदरता आपल्या डोळ्यात, आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण कैद केलो आणि आता थेट निघून राहिलो आपल्या परतीच्या प्रवासावर. जाता जाता काही जागेवर आपण रिबिन्स बांधू. 2-4 ठिकाणी आपण बांधाचा राऊंड गेला आहे. लोक कन्फ्यूज नाही झाले पाहिजे या पॉईंटला येतपर्यंत. सकाळीच घेतलो 60 रुपयाची घ्यायची. प्रत्येक 50 फुटावर आपण हा एक रिबिन बांधत आहोत, जेणेकरून लोक बिलकुल भटकलेच नाही पाहिजे. म्हणजे बहुत जास्त फॉग राहिला तरी कोणत्या नजरेपर्यंत आपल्याला दिसेल तिथपर्यंत मी बांधून ठेवतो. ठीक आहे.
असे रिव्हिनला फॉलो करा आणि त्या पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचा. पण अशा डेंजर जागेवर येताना स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या मित्रांची पण काळजी घ्या. एक जबाबदार पर्यटक म्हणून या आणि या जागेवर असलेला कचरा पण सोबत न्या आणि स्वतः आणलेला कचरा पण घरी न्या, जेणेकरून निसर्गात असलेल्या अशा सुंदर जागा हमेशा सुंदरच राहतील. आणि अशा प्रकारे सह्याद्रीत असलेल्या एका नवीन जागेला सुरक्षितरित्या एक्सप्लोर करून आपण निघालो परतीच्या प्रवासावर. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हो झालं हे बा. फायनली सह्याद्रीमधल्या एका सुंदर जागेला आपण एक्सप्लोर करून सुरक्षित रिटर्न आलो.